बहुजन सौरभच्या या पहिल्या वर्धापन दिनाची या वृद्ध सोहळ्याचे अध्यक्ष बहुजन सौरभचे प्रबंध संपादक आमचे आदरणीय मित्र ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, मुख्य संपादक मिलिंदजी फुलझेले, संपादिका संध्याताई गाजूरकर, आज व्यासपीठावर हजर असलेले सनदी अधिकारी आणि एका मोठ्या पक्षाचे नेते किशोर गजबेजी, मुस्लिमांना, मागासवर्गीय मुस्लिमांना वर्गवारी मिळावी यासाठी सातत्यानं संघर्ष करणारे आमचे मित्र जावेद पाशा, ओबीसी महासंघाचे नेते शरद वानखेडे आणि समाजामध्ये चांगलं घडावं यासाठी समर्पित असं जीवन जगणारे आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक, बामसेनच्या किंबहुना BSPच्या निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मान्यवर BD बोरकर, MT बोरकर, नरेंद्र कुळमेठे हे केवळ आदिवासींचे नेते असं केवळ मर्यादा नाही, ते विद्यार्थ्यांचे, युवकांचेही नेते आहेत, तेही आज इथे आहेत. आम्हाला लहानपणापासून जे आदरणीय राहिले आहेत, आजही आहेत, असे शशिकांत निगोंदे, आदरणीय गौतमी डोंगरे आणि त्याला काटेरी मुकुट म्हणता येईल तसं तर ते फार सन्मानच आहे, क्वचितच कुणाला मिळतं. मला सुधीर फुलझेलेंच्या तोंडून ती निराशेची खंत ऐकायला वाईट वाटलं, कारण डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचं सन्माननीय सचिव होणे ही भूषणावह पद आहे, पण ते असं काटेरी झालं तरीही ते आमच्यासाठी भूषणावह पद आहे असे सुधीर फुलझेले. अतिशय सौम्य भाषेत आणि सौम्य स्वभावाची विलास गजबिये, डॉक्टर मीना राऊत, प्राध्यापिका माधुरी गायधरी तुपटे, आदरणीय जानराव गजबिये, आदरणीय गुलाबराव वानकर, मित्रांनो, भगिनींनो, पहिल्या वर्धापन दिनाला इथे आल्याच्या नंतर मी आशावादी आहे, मला भविष्य उज्ज्वल दिसतं. मी आधीच मिलिंद फुलझेलेंच्या प्रेमात आहे. आता मला हे डॉक्टर सिद्धार्थ कांबळेंच्या प्रेमात पडायची इच्छा आहे. आता माझं वय प्रेम करण्याचं नाही आहे हे माहिती आहे मला, चार बाजूला मला ऐकायला मिळालं प्रेमाला वय नसते म्हणून. खरंच मी सिद्धार्थ कांबळेंच्या प्रेमात पडायची इच्छा आहे. अंधाराशी आमचं नातं जवळच आहे, निराशेची आमचं नातं घट्टच आहे, पण निराश होऊन चालत नाही. मोठ्या माणसांनी निराशा व्यक्त केली त्याचं वाईट वाटू नये, परंतु तरुणांमध्ये निराशा येणार नाही ह्याची दक्षता घेणं फार आवश्यक आहे. ही जी सुरुवात आहे ही सुरुवात सक्षम आहे. मी खूप काळची उदाहरणं नाही सांगणार आणि आजच्या पत्रकारितेवर बोलून मी तुमचा मूड तिकडे घेऊन जाणार नाही, देशाच्या संबंध वाईटांकडे. कारण आजच्या पत्रकारितेवर जर बोलायला बसलो तर ती वेगळी मनोरचना होईल. मी कामाचा आणि अतिशय
मनाला पटणारं उदाहरण तुम्हाला सांगणं मला आवडेल. त्या दैनिकाचं नाव घेताना केवळ तुलनात्मक या दृष्टीनंच तुम्ही घ्यावं, मीही तसाच घेतो. मी लोकमतला 30-35 वर्ष सलग होतो. नागपूरला 16 डिसेंबर 1971 लोकमत आलं. हाच महिना होता. याच महिन्याचा बहुजन सौरभशी संबंध दिसतो. तेव्हा ते लोकमत मॉडेल मिलच्या गोडाऊनमध्ये निघत होतं आणि 2,000 ते 3,000ही त्याची सबस्क्रायबर नव्हते. गोडाऊनमध्ये निघत होतं, गोडाऊनमध्ये भाड्याच्या. तिथे माणसांची वहिवाट नव्हती, रिकामे पडलेले होते. मी तर 75ला तिथे रुजू झालो, पण 1971ला इथे नागपुरात अतिशय शून्य अवस्थेत निघालेला लोकमत आज कोणत्या वैभवाला आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. निराशेचं किंवा हताशाची उदाहरणं अवतीभोवती खूप पडलेली आहेत. परंतु आपल्याला ज्या महामानवाने अतिशय मृत मेलेल्या माणसाला इथपर्यंत उभं केलं, इतका खडतर प्रवास जर आपण करू शकतो तर पुढचाही प्रवास आपण करता येऊ शकेल. आणि मी या सिद्धार्थ कांबळेंच्या प्रेमात का पडलो याचीही कारण मीमांसा तिथेच दडलेली आहे. ती दबा धरून आहे, तिची हालचाल दिसत नाही, परंतु ती सावरापर्यंत नक्की जाईल. मग तो सावज तुम्ही गिराईक समजा, ते सबस्क्रायबर समजा, तो खप समजा, तो उच्चांक समजा, की ती ध्येय सिद्धी समजा, की अजून कुठून शब्दांची तुम्ही मांडणी करू शकाल. परंतु प्रारंभ हा शून्यावस्थेतच होतो आणि त्याचा नायक जर द्रष्टा असेल, त्याचा नायक जर हिमतीचा असेल, त्याचा नायक जर कुशल संघटक असेल, त्याच्या नायकामध्ये जीत शोधण्याची जिद्द असेल, तर पुढचे दिवस हमखास भक्कम येऊ शकतात. आणि ते मला या माझ्या मित्रामध्ये दिसते. मी त्यांची स्तुती करण्याचं काहीही कारण नाही आहे. जो मिलिंद फुलझिलेंना चांगलं सांभाळू शकतो तो जग सांभाळू शकतो. आणि ते इतक्या सहज सांभाळू शकतो. आणि त्याच्या संध्यासारखी एक ठेविका आहे, जोडून ठेवते, काय कमी आहे म्हणते. आणि इतकी सुंदर चमू यांच्या सोबतची आहे. कुणी वाढवलं, कुणी वाढवले या लोकांना? कोण होते त्याचे पहिले? मी असं म्हणणार नाही की रणजित वैष्णवांनी सगळं केलं, ही तर निमित्त असेल, पण कोणी वाढवलं? एक तरुण भारत होतं, त्याचे ठरलेले जे होते तेच आताही आहे. अजूनही बरोबर करते, अजूनही आचक्यावर येते, अजूनही त्यांची आर्थिक स्थिती सुदृढ नाही आहे. त्यांना ते जपतात ती गोष्ट वेगळी आहे. शशिकांतजींनी जी उदाहरणं सांगितली ती येईल, नका निराश होऊ. इतकं पिढी संपणार नाही. जन्माला लोक येत जातील, मरत जातील, जन्माला येत जातील, मरत जातील. इथेच सगळं संपणार आहे, इथेच सगळं थांबणार आहे असं नाहीये. हे सगळं खूप अशी उदाहरणं आहेत. अशी 2 अध्यक्ष परस्परांशी भांडणारे गुलाबराव वानकर आणि जानराव गजबी सोबत बसले आहेत. निर्मितीमध्ये दोघेही सोबत होते, निवडणुकीत दोघे उभे राहतात. आता पण केलीच तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँक स्थापन येतील यार, होतील आहे. परंतु नायक जर जसा आहे, काय होतं माहिती आहे का? जवाहरलाल नेहरू कोण होते हो? एक वसंतराव नाईकांचा एक साधा कार्यकर्ता. कोण होतं त्यांचं नागपुरामध्ये?
ते लोकमत सुद्धा त्यांचं नव्हते. ते लोकनायक अनेंनी केव्हा तरी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक दैनिक त्यांनी रजिस्टर करून टाकलं होतं आणि ते तसाच घरी त्यांचे पडलं होतं. तेही त्यांच्या कामाचं नव्हतं. त्यांनाही वार्धक्य आलं होतं. त्यांच्याही बिनकामाचं झालं होतं. त्यांनाही कोणी वारसा नव्हता. त्यांनाही त्या लोकमत नावामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं. जवाहरलाल नेहरूंनी कसेही हात चेपून ते लोकमतचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि काढलं. आज आता मी ती बहुजन समाज वगैरे असा जो शब्द आहे तो थोडासा बाजूला ठेवतो. केवळ बौद्धांच्या वस्त्यांनी, गच्छ वस्त्यांनी, त्याच लोकांनी घरोघर एकदा समजा या नागपूर शहरामध्ये बहुजन समाजाची जर आग लागली ना, एकदा जर ती विश्वासार्हता आली ना, थकून जाल तुम्ही. ते दिवस येऊ शकतील. मला पूर्ण असा विश्वास वाटतो की ही जी टीम आहे, हा जो माणूस आहे ना, आपण मोठेपणाचे ज्या गोष्टी, आपण मोठेपणाची ज्या फुटपट्ट्या आपल्या नजरेसमोर आहेत, हे शशिकांत घुमणे ते किती मोठ्या पदावर होते म्हणून मोठे नाही आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा यांनी स्वान संस्था काढली होती, स्टुडंट वेलफेअर असोसिएशन नागपूर. त्या काळात तिसऱ्या माळ्यावर भाड्यानं घेऊन विद्यार्थ्यांच्या घडवण्याचं केंद्र यांनी निर्माण केलं होतं. हीच ती माणसं आहेत. कंदिलाच्या उजेडात शिकून ही ऊर्जा केंद्र झालेली आहेत. यांच्या नशिबामध्ये इलेक्ट्रिकचा दिवा पण नव्हता. जानराव गजबींच्या आयुष्यामध्ये सायकल सुद्धा नसेल. गुलाबराव वानकरच्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत की इलेक्ट्रिकच्या दिव्यात ते शिकले असतील. ही अंधारातून ही वर आलेली माणसं, तो इतका अभावाचा काळ असून तो द्रष्टा महापुरुष आपल्या सोबत काही गोष्ट आहे. आज ते शिवराजचं वाक्य काही चुकीचं नाही, डेड आंबेडकर इज मोर पॉवरफुल दॅन अलाइव्ह. खोटं नाही आहे ते. लोकसभेतलं श्रद्धांजलीचं एक वाक्य नाही आहे ते अधोरेखित आहे, अधोरेखित आहे कागदावर असं की मृत आंबेडकर हे जिवंत आंबेडकरांच्या पेक्षा जास्त प्रभावी होते आणि आहे, राहतील. दरोदर क्षणाक्षणाला, दिवसाला आंबेडकर हे देशात जगात जातच आहेत. प्रचारात जात नसेल तरी ते जातात, वेगानं जात आहेत, द्रुत वेगानं. त्या काळात अशा विपरीत स्थितीमध्ये जर नदीमध्ये पोहायची गोष्ट मला तर नाही माहिती, पण मी अनेकदा ऐकतो की प्रवाहानं पोहणं सोपं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध नदीत पोहणे खूप कठीण असते. आणि वर्षभर प्रवाहाच्या विरुद्ध पोहल्या. देशातल्या सगळ्या दैनिकांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अर्धा पगार आणलाय. एक तर त्यांनी स्थायी नोकऱ्या बंद केल्या, सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टवर आणलाय. सरकारच्या खुशमस्करीशिवाय दुसरं काही नाही आहे. जावेद पाशा बोलले ते अगदी खरं आहे. खरी पत्रकारिता आहे आता 2014 पासून. ही आजची पत्रकारिता खोटी नाही, हीच खरी आहे. हे त्यांचं मूळ स्वरूप आहे, हाच त्यांचा खरा स्वभाव आहे. त्या विषयावर नंतर केव्हा तरी बोलू. पण या विपरीत परिस्थितीमध्ये या लोकांनी मी एका यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर कोणी आता असाच विचार करते कसं काय आर्थिक, जशी आता गौतमीने विचारलं की कोणी विचारतील की आर्थिक गाडा कसा काय बसवता, तर सिद्धार्थ मला काय म्हणाले, सर देख लेंगे ना. अरे देख लेंगे याच्यामध्ये फार दम आहे. आपण काय करतो, 100 पुस्तकं लिहिली तो मोठा माणूस आहे, मोठा माणूस. PhD घेतली तो मोठा माणूस आहे, बाबा मोठा माणूस. खूप मोठा सनदी अधिकारी आहे, मोठा माणूस नक्कीच आहे. आणि हे पायथ्यातले दगड यांचं मोठेपणा की इतकी मिळकत मी इथे लावून देईन. मी ही माझी वैयक्तिक माझी समजणार नाही. मी हा पौधा
नक्की मी याला म्हणजे सावलीचं झाड बनवेन. ही जिज्ञासा, ही जिद्द या माणसामध्ये आहे. हे दिस इज रिअल प्रॉपर्टी ऑफ आवर सोसायटी. ही जे वास्तव धन आहे. किती दिवसानंतर नाग दीपांकर भिक्षू झाले. आज तिथं स्मारक समितीमध्ये त्यांना सदस्य घेतलं. पण एकदा भिक्षू झाल्याच्या नंतर मला 2 वेळचं जेवण मिळते की काय मिळते विषय माधुकरीसाठी झाले. मी खरे स्वप्न पाहिलं असेल त्यांनी. त्यांनाही त्यांना जन्माला घालणारी आई आणि वडील आणि भावंडारी कुटुंब असेल त्याग केला त्यांनी. किंवा असे कित्येक भिक्षू असतील. मी स्वतः जपानला गेलो होतो तर माझा पहिला आग्रह होता की मला ते भद्र सुरी ससाईच्या गावाला मला गेलं पाहिजे. हो पण ते शेड्यूल मध्ये नाहीये म्हणजे तुम्हाला 4 शहरामध्ये तुमची व्याख्यान आहे आणि तुम्ही म्हटलं नाही हो मला नाही असं करणार. मला त्या भद्र सुरी ससाईच्या घराला त्यांच्या आईला किंवा जे असतील त्यांना पाहायचं आहे. मला ते मला तुम्ही ताजमहल नका दाखवू. मला त्यांचं घर दाखवा ते कसं आहे ते. शेड्यूल बदलून मला त्यांनी दाखवलं. मला मी तिथे खूप मोठं तीर मारला त्यांच्या गेलो असं. पण मी तिथे जेव्हा गेलो तर मी पहिलाच भारतीय होतो. साधं असं मोडकळीस आलेलं घर. तिथे गाईचा बाजूला मोठा एक फळांचं एक झाड. त्याची छोटीशी ध्येयस्तीची आई. तिच्या डोळ्यात दिसत असलेले तरारलेले ते अश्रू. ती तिच्या भाषेत विचारत होती. मला काही कळत नव्हतं. दुभाषी सांगत होता. मला पण माझ्या भावना सांगत होता. तो किती भाषांतरित करत होता मला कळत नव्हतं. पण तिच्या डोळ्यातल्या आसवा अशा खाली निघत होत्या तर मला कळत होतं. पण त्यांना सांगत होतं तुमचा मुलगा पंतप्रधानांना सुद्धा वेळ मागेल तरी देतात बरं असं म्हणे. कौतुक ऐकून माय आहे. शेवटी छोटीशी ससाईपेक्षाही कमी उंचीच्या होत्या त्या. एक मोडकळीस निम्मी नावाचं गाव. डोंगराळ प्रदेशातला 50 घराचं ते गाव. 50 घरातल्या गावातला एक माणूस. बोली भाषा नाही काही माहित नाही काही. आज या देशातल्या बौद्धांचं आदर्शस्थान आहे. काय नाही होऊ शकत. सिद्धार्थ कामने ने अगर मन में लाया ना तो मैं आपको ताकत से बोलता हूँ. कोण होता जवाहरलाल नेहरू. स्वप्न का मोठे पाहू नये आणि ते का ते वास्तवात आणू नये आणि ते वास्तवात आणण्यासाठी का म्हणजे तशा पद्धतीची व्यूहरचना करू नये. त्यांनी लिहिलं आहे ना की बहुजनांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र असंच त्यांची टॅगलाईन आहे. जर मी चुकत असेल तर बरोबर आहे. आणि त्या टॅगलाईनवर ते जाऊन राहिले आहेत. ते संतुलन सांभाळताना का सर्कस करावं लागते ते करत असतील. ती टीम अबोल आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. अमरावतीचं एक दिलीप एडतकर म्हणून आहे. धनगर समाजाचा आहे. मी 10 वर्ष कारण मला आजच्या प्रसंगाला पत्रकारितेच्या विषयीच सांगायला मला जास्त आवडेल. मी जेव्हा महाराष्ट्राचा बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा अध्यक्ष होतो 10 वर्ष अध्यक्ष होतो तर ती एडतकर अशी येऊन असे बसून राहायचे. ते या सिद्धार्थ सारखे अबोल शांत उपाध्यक्ष होते. आमचे 6-7 उपाध्यक्ष होते त्यापैकी ते एक होते. मला नाही लक्षात येत होतं की हा माणूस एवढा मोठा आहे म्हणून. आणि बाळासाहेब त्यांची फार अशी दखल घेत नव्हते कारण ते असं काही दाखवत नव्हते. असे अमरावतीला एक कार्यक्रम होते तर तिथे एक विनायक म्हणून त्याचा आडनाव नाही लक्षात तेच प्रमुख होते. एक राजूजी नंदावणे नावाचे होते ते एक होते. असे वगैरे होते. पण दिलीप एडतकर हे समोर म्हणून येतही नव्हते. पण एवढा परिचय करून द्यायचे की यांचा एक दैनिक मतदार निघतो म्हणून. फार असं काही लक्षात. आज 2021ला अमरावतीमधलं सगळ्यात जास्त कपाचं सगळ्यात जास्त म्हणजे जाणारं गाव खेड्यापर्यंत जाणारं आणि सगळ्या नामांकित
नावाजलेल्या लोकप्रिय ज्यांचं ब्रँड नेम आहे महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, त्या सगळ्या ब्रँडला चारीचीत करून इथे जर कोणी अमरावतीकर असेल तर तो सांगेल की खरं आहे की खोटं आहे म्हणून. आणि रंगीन 6-7 रंगात खरं आहे खोटं आहे खरं आहे. आणि गाव गाव मी समजा मला ती प्रचिती केव्हा आली माहिती आहे काय, तोच लेख माझा बहुजन सौरभ मध्ये येतो. आता ते अलीकडे काय आहे की आता मी पण सर्वाधिकार आहे ना, मला आपलाच माणूस आहे म्हणतात मला, तर मला काही वाईट वाटत नाही कधीच. तर माझा लेख केव्हा कोण कुठे उचलतो मला काही माहित नाही राहते. मग सकाळपासून फोन येतात मला, मैं इमरान खान बोल रहा हूँ. मग कुठून बोलता तुम्ही? अरे मैंने मालूम के वहां से यवतमाळ का कुठे तरी गावातला सांगतो. बोलो क्या हो गया, मेरा तो कोई सबूत नहीं बना गाँव से. अरे साहब है आपका मतदार में आज लेख बोला क्या लिखे हो साहब. सांगायचा मुद्दा असा की जो प्रतिसाद आहे ना गावागावातनं, तर ते सकाळी पाहता पाहता मला एकदम मूर्ती आठवते मिलिंद फुलदेवींची आणि सिद्धार्थ कांबळेंची, की हे दिवस नक्की इथे येतील, नक्की येतील. कळ लागेल. राजकारण जसा दमाचा आणि धीराचा खेळ आहे तसा हाही दमाचा आणि धीराचा खेळ आहे. येईल, नक्की येईल. आतापर्यंत ते सगळे जे नायक होते ते पार्ट टाइम म्हणून करत होते, काढायचा म्हणून समूह करत होता. आता हा जो आहे ना इकडे बसलेला जो आहे हा कमी बोलतो पण जास्त विचार करतो. साधच मी त्यांना म्हटलं बघा की ते ज्यांचं कृतज्ञता करतं ते सर म्हणे ऐसा आहे वो सब सध्या व्यक्ती म्हणे, पण अशा पद्धतीने मला फिरवून दिले तिथल्या तिथेच झालं काय, मग बाकी बचाव रक्षक देखता होते दिलं मला फिरवून. सांगायचं असेल तर त्यांच्याच हातात सगळं, पण ते तसं दाखवत नाही. ही जी सगळं सहन करण्याची ही जी वृत्ती आहे आणि ती आहे ही जी ऊर्जा आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत इतकी छान, म्हणजे किती आता इतका रीग वाढतोय. लेखकांचाही मी पाहतो इतका रीग वाढतोय. स्वतःहून तिथे एक वेळ अशी येईल, 1 वर्ष झालं यार, साधं छोटस बाळ आहे. आता 1 साल में आपने इतनी अपेक्षा ही बढ़ा दी है, तो कल का भविष्य आपका क्या है. ते नियमता आहे ना आपल्याला की कितीही चांगला लेलनचा ट्रक रेल्वेच्या रुळावर ठेवला तर नाही सरकणार, किंवा तुम्ही शोरूम मधून रेल्वेचा इंजिन आणला आणि तो डांबरी रस्त्यावर ठेवला तो नाही सरकणार. वाहन दोन्ही चांगले आहेत, पण त्यांना धावायला जी वाट आहे ती वाट तशी नाही त्यांच्या कामाची. एकदा वाट मिळाली ना ती वाट तुम्ही आम्ही देऊ शकतो. तुम्ही आम्ही आपली जबाबदारी टाळू नये. हे गच्च वस्त्यांचा अंगत कसं होईल, जरी अत्याधुनिकता आपल्या दारामध्ये येऊन शिरली, आपल्या बिछाण्याच्या, आपल्या जीवनाच्या, आपल्या जगण्याचा अंक जरी झाली, जरी आपला मोबाईल आणि सगळं इंटरनेट तुमच्या माझ्या स्पंदनाचा एक हक्कदार स्पंदन जरी झाला असेल, तरीही दैनिक वाचणं, अक्षरबद्ध दैनिक वाचणं आपण सोडलेलं नाही. आपल्या घरातून येणारं दैनिक, त्याची विल्हेवाट लागून बहुजन सर्वचं आगमन कसं होईल. आता ते सगळं सांगायचं की ते बहुजन वस्त्यात आधी की दलित वस्त्यात आधी की बौद्ध वस्त्यात, त्या ह्याच्यात मला नाही पडायचं आहे. ते कसं करायचं ते तुमच्या चबुरी ठरवावं. पण एक मला माहिती आहे, लोकमतला पहिल्यांदा हे सांगताना मला संकोच वाटतो. मला त्या जातीचं नाव घेण्यामध्ये काय असं हे नाही, पण पहिल्यांदा जर लोकमतला कोणी उचललं आणि तेच त्यांचं पहिलं ठरलं होतं, तीच त्यांची पहिली म्हणजे काय की राखीव होती. आणि त्यांनी जे उचललं,
आणि अशी स्थिती होती की लोकमतमध्ये आमचं असंच म्हणायचे. आणि त्या काळामध्ये काय स्थिती होती काय नाही माहिती आहे काय. आता त्यांनाही गरज नाही ना आपली हे एक दिवस या सगळ्या गोष्टींकडे आपण साकल्याने विचार करावा. हा प्रचाराचा विषय नाही, हा भाषणांचा विषय नाही, हा गुप्त मिटिंग काही. ही जो आपली एक बार अशी सोच हो जाती अशी, ही एकदा अशी मानसिकता अशी घडली, त्या विश्वसनीयतेकडे हे जात आहेत. मला काय म्हणायचं आहे, त्यांचे पाऊल भगवंताच्या कृपेनं ते सकारात्मक आणि भक्कम दिशेकडे पडत आहेत. त्या पावलाला ती भक्कम वाट होत जाईल, ते जात जातील, वाट बनत जाईल. एकदा क्रेडिबिलिटी आली नाही मग नाही थांबत. हे म्हणजे थांबणारं काम दिसत नाही. कारण त्यांनी आपलं घर दिलं, अजून परत त्यांच्यावरच मुद्दा येतो. पण ते आहे ना यार, कोण देते यार मला सांगा ना. आपलं घर दिलं, आपलं ते स्वतःच राहतं ऑफिस दिलं, वेळ देतोय, खिसाही दिलाय त्यांनी, अजून काय दिलंय, आणि स्वतःच नाव नाही घेत. कॉम्प्युटर आता ती रीक वाढते आहे. आणि हे सगळं करताना सुद्धा शाल घालताना मागं होतो यार. काय म्हणजे ही जी दानत आहे ना, ही दानतच सगळं घडवते. हा तो पंथ आहे की तालबांध बांधेल पण माझं नाव खाली नाही लिहिणार. त्या पंथाचे लोक आहेत. अजंठा एलोरा तर आम्ही घडवून सगळं, पण कोणी ते शिल्प केलं त्याचं नावाचा पत्ता नाही आहे. त्या पंथातले लोक आहेत. आणि हे जे आहेत लोक, हेच लोक एखादं शिल्प घडवू शकतात, करू शकतात. और मित्र कैसा भी हमारा कोपरे में बैठा हुआ जो है ना, वो बुरा नहीं हुआ है, अभी एंग्री एंग मैन है वो. तो लिहिण्यात इतका राग काढला सारा म्हणजे शरद पवारांनी वाचलं घेतलं एकदा बेशुद्ध झाला की राग ते. तरी मी एका दिवशी म्हणतो शरद पवार घेत जाणार नाही, म्हणतो मी शरद पवारच लिहिन म्हणते लिहित म्हणलो होईल ते. या सगळ्यांना या सगळ्या दृष्टिकोनातलं ही जी वाटचाल इथे चालते आहे, चालून राहिली आहे, सगळ्या बाबतीतनं एक सुदृढतेचं लक्ष दिसते आहे. बाकी तर कोणी तर असं छोटं मोठं बोलणारे तर सगळं राहतातच. इव्हन या अशा वावटळी, या अशा विषमतेत, या अशा रुग्णावस्थेत, सामाजिक रुग्णावस्थेत, राजकीय रुग्णावस्थेत अजिबात शासनाची मदत नसताना आणि मतदाराची पर्वा न करता क्या बात आहे. नाही तर म्हणजे काय की एका जाहिरातीसाठी किती लोचतपणा करतात. एक जाहिरात मिळावी म्हणून काय करतात. अजून यांनी ना पालकमंत्र्याची उंबरठे झिजवले. हे मानता नाही काही. मंत्र्यांची उंबरठे झिजवत नाहीत, खासदारांची उंबरठे झिजवत नाही, त्यांची आठवण करत नाही. ते काय कमाल आहे. दैनिक काढून सुद्धा राजकीय ताकदीच्या लोकांची आठवण न करणे, याला जी अंतःशक्ती लागते ती अंतःशक्ती या चमूकडे आहेत. आणि सगळे काम करणारे प्रसन्न आहेत. एक सुद्धा खिन्न इथे दिसत नाही. ही प्रसन्नता नक्कीच प्रसन्न भविष्याकडे जाते आहे. मी त्या प्रसन्न भविष्याचा एक नक्कीच तुमचा सहकारी आहे. इतकं बोलून इथे